कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी आज मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी 7:30 ते 11:30 या 4 तासात एकूण 28.12% मतदान झाले आहे. एकूण 2,55,737 मतदारांपैकी 71,912 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नगरपरिषदा मतदारसंख्या, झालेले मतदान आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे. जयसिंगपूरमध्ये 49,747 पैकी 9,023 18.14% मतदान झालेलं आहे. मुरगुडमध्ये 10,128 पैकी 3,405 लोकांनी मतदान केलेलं आहे आणि याची टक्केवारी आहे 33.62%. मलकापूरमध्ये 4,934 पैकी 1,758 म्हणजेच 35.63% लोकांनी मतदान केलेलं आहे. वडगावमध्ये 23,044 पैकी 8,119 म्हणजेच 35.23% लोकांनी मतदान केलेलं आहे. गडिंग्लज 30,161 पैकी 7,968 26.42% लोकांनी मतदान केलेलं आहे. कागल 28,753 पैकी 9,033 31.42% लोकांनी मतदान केलेलं आहे. पन्हाळा 2,967 पैकी 953 32.12% मतदान झालेलं आहे. कुरुंदवाड 22,224 पैकी 7,504 33.77%. हुपरी 24,802 पैकी 6,428 25.92%. शिरोळ 24,539 पैकी 6,531 26.61% लोकांनी मतदान केलेलं आहे. नगरपंचायती, मतदारसंख्या, झालेले मतदान आणि टक्केवारी. आजरा 14,686 पैकी 4,737 32.26%. चंदगडमध्ये 8,315 पैकी 2,720 32.71%. हातकणंगलेमध्ये 11,437 पैकी 3,733 म्हणजेच 32.64% लोकांनी मतदान केलेलं आहे. जिल्ह्यातील मतदानाचा वेग मध्यम असून दुपारनंतर मतदानात वाढ होण्याची शक्यता निवडणूक विभागाने व्यक्त केली आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.